चांदवड तालुक्यातील राहुळ घाटामध्ये शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर 17 जण जखमी झाल्याची घटना घडली। यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना नाशिक येथे उपचारार्थ हलवण्यात आले। अपघातानंतर राहुळ घाटामध्ये वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। चांदवड तालुक्यातील राहुळ घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कंटेनर, 2 ट्रक, 2 ते 3 कार अशा एकूण 6 ते 7 वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला। या अपघातामध्ये उषा मोहन देवरे वय 45 या महिलेचा मृत्यू झाला, तर अभिमान त्र्यंबक देवरे, मीराबाई महादू पवार, सार्थक योगेश पाटील, शीतल सूरज चव्हाण, रोशनी बापू महाले, ज्योत्स्ना तेजस महाले, बापू मानसिंग महाले, जिजाबाई भिला देवरे हे गंभीर जखमी झाले आहेत। तर तेजस बापू महाले, तन्वीर आणि शेख, आफरीन तन्वीर शेख, सोनाली योगेश पाटील, बैराम त्र्यंबक देवरे, याना तन्वीर शेख, रोहेमा तन्वीर शेख, आरवा तन्वीर शेख, रेणुका योगेश पाटील हे जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं। यावेळी जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या ठिकाणी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक या ठिकाणी हलवण्यात आले। अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नातलगांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, तर या अपघातामुळे संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील मालमत्ता करधारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची कर थकबाकी असल्यानं आता धुळे महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून करबाकीधारकांकडे पाठपुरावा करून नोटिसा देऊन देखील करधारक मनपा प्रशासनाला कोणत्याही प्रकारची दाद देत नसल्यामुळे आज अखेर नाईलाजास्तव मनपा कर विभागानं करधारकांच्या घरासमोर जाऊन ढोल ताशे वाजवून कर वसुलीचा मार्ग अवलंबलाय। धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या कर बाकीधारकांकडे गेल्या 10 वर्षांपासून तब्बल 2 लाखांहून अधिक बाकी असल्यामुळे मनपा प्रशासनाने त्यांना वारंवार नोटिसा देऊन देखील या करदात्यांनी मनपाला कोणत्याही प्रकारचा कर भरला नसल्यानं आज अखेर आयुक्तांच्या आदेशानं या करधारकांच्या घराबाहेर महापालिका प्रशासनाच्या कर विभागानं ढोलताशा पथकांसह ढोलताशा वाजवून दुकानं सील केली आहेत। यामुळे आता धुळे शहरातील करधारकांनी आपल्यावर अशी कारवाई होऊ नये, यामुळे लवकरात लवकर धुळे मनपा प्रशासनाच्या कर विभागामध्ये जाऊन आपली बाकी भरावी असं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। माझं नाव रवी किरण प्रकाश पाटकरी, माझ्यासोबत आहेत मधुकर निकुंबे जे मालमत्ता कर अधीक्षक आहेत। माननीय आयुक्त साहेब यांचे आदेश आहेत आम्हाला की लोक जर आता घरपट्टी भरत नसतील, आम्ही यांना नोटिसा दिलेल्या आहेत, वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा, पण असे बरेचसे थकबाकीदार आहेत जे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्यांच्याकडे थकबाकी पेंडिंग आहे। तसंच आज देवपूर गल्ली नंबर 10 येथे आले असतात गुजराती म्हणून आहे, आपलं मारवाडी खंडेलवाल म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे आमचे 2,74,000 थकबाकी बाकी आहे। मागच्या 10 वर्षापासूनची थकबाकी बाकी आहे, त्यांनी भरली नाही। आज त्यांचे सगळे दुकानं आम्ही सील केलेले आहे, त्यांच्या घरासमोर ढोल वाजवलेला आहे आणि आम्ही सगळ्या धुळेकर जनतेला आवाहन करतो, अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका। आम्हाला काय हौस नाही आहे, पण अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका। प्रशासनाला वसुली करणं आवश्यक आहे। माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे आदेश आहे, जे थकबाकी भरणार नाही आम्ही त्यांच्या घरी जाणार, दिवसभर थांबणार, ढोल वाजवणार आणि वसुली करणार। धुळे शहरातील आज दवाडसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त यांच्या आदेशाने ज्या थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व त्यांनी कराचा भरण्यास नकार दिल्यास त्याच्या दारापुढे ढोल ताशे वाजवून जनजागृती करण्यात येईल। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की अशी पाळी आपल्यावर येऊ नये कटू कारवाईची। तरी सर्वांवर सीलची किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची देखील कारवाई करण्यात येईल।
तरी धुळे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची होणारी कटू कारवाई व आपल्या दारापुढे ढोल ताशे वाजवण्याची कारवाई ही टाळावी ही विनंती। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। देवपुरातील उच्चभ्र सोसायटीत भाडेतत्वाच्या घरामध्ये सुरू असणाऱ्या अवैध कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं धाड टाकत 3 महिलांसह 2 तरुणांना ताब्यात घेतले। या प्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह 2 तरुणांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, तर ताब्यात घेतलेल्या 3 महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले। गौरव लोटन महाजन व सौरभ राजेंद्र देवरे राहणार वरखेडी असं 2 तरुणांचं नाव असून हे तरुण महिलांसोबत अश्लील वर्तन करताना आढळून आले। आरोपी महिलेसह 2 ताब्यात घेत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 34571 ब प्रमाणे देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे। दरम्यान धुळ्यात कुठेही अनैतिक प्रकार आढळून आल्यास जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले। दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमित माळी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, कॉन्स्टेबल सुशील शेंडे, पोलीस नाईक शीला सूर्यवंशी, राजीव गीते, गुलाब पाटील, भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे, मोनाली सैंदाने आदींच्या पथकानं पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। हमाल मापाडी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी हमाल मापाडी कामगार आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। पिंपळनेर सामोडे चौफुलीवर या हमाल मापाडी कामगारांनी सुरत बायपास हायवे रोखून धरत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। या रास्ता रोको दरम्यान वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचं दिसून आलं असून जवळपास 2 किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं। यावेळी या आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येनं हमाल मापाडी कामगार सहभागी झाले होते। दरम्यान या संदर्भात आंदोलक हमाल मापाडी कामगारांनी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। यावेळी तहसील अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देत प्रशासनाला हे आंदोलन पुढील काळात आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे तालुक्यातील भिरडाणे गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा 56 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा 2ऱ्या टप्प्याचा लाभ देण्यात आला।
यावेळी लाभार्थ्यांचं पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रभरात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातोय। याच माध्यमातून धुळ्यातील भिरडाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील 56 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ देण्यात आला। भिरडाणे भिरडई येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा टप्पा दुसरा या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे। आज भिरडाणे ग्रामपंचायतीला 56 घरकुलांचं लाभार्थ्यांना गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे। आज आपल्या भिरडाणे ग्रामपंचायती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचे ग्रामीण टप्पा 2चे जे घरकुलांचे लाभार्थी होते त्यांचे आज उद्घाटन होऊन आज आपल्याकडे त्यांना प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तसेच त्यांचा आज सर्व पूर्ण महाराष्ट्रावर आज त्यांचा पहिला हप्ता आज रोजी एकात्रिकवर 10 लाख लाभार्थ्यांना पडणार असून नंतर पुढचे हप्ते लाभार्थ्यांना मिळतील। तरी लाभार्थ्यांनी आपले संपूर्ण घरकुलाचे काम पूर्ण करून शौचालयाचे बांधकाम देखील करून त्यांनी आपले सर्व पूर्ण हप्ते पूर्ण करून घ्यावेत व घरकुलाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। यावेळी भिरडाणे गावच्या सरपंच गायत्री पाटील, उपसरपंच नभाबाई पाटील, ग्रामपंचायत अधिकारी रोहिणी पाटील, माजी उपसरपंच रामकृष्ण पाटील, गटनेते राजेश पाटील, ग्रामपंचायतीचे कर्मचारी रवींद्र पाटील, विकी सोनवणे, खंडेराव पाटील, वाल्मिक पाटील, अरविंद पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, भिरडाणे। पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 6 कचरा गाड्यांचं लोकार्पण करण्यात आले। आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। तसेच पिंपळनेर नगर परिषदेच्या सफाई कामगारांना स्वच्छता किटचं देखील यावेळी वाटप करण्यात आलं असून या घंटागाड्यांच्या माध्यमातून पिंपळनेर शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे। नव्हता आणि जी आपल्या लोकांची मागणी होती आहे तसा जरी ठेवला किंवा त्याच्यावर डांबरीकरण जरी केलं तर तशी जरी मागणी आपण केली तर लवकरात लवकर तुमची आमची सगळ्यांची समस्या सुटणार होती। त्याच्यातला हा मधला मार्ग होता, परंतु त्या अधिकाऱ्यांनी ते काम सुद्धा केलेलं नव्हतं। ज्यावेळेस मी नितीन गडकरी साहेबांना हा प्रस्ताव दिला आणि त्यांना मी निवेदन दिलं त्यावेळेस मात्र ज्यावेळेस चौकशी झाली तेव्हा ह्या रस्त्याचं प्रस्ताव त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी आता पाठवलाय, म्हणजे जवळपास फक्त 1 महिना झाला। म्हणून ह्या प्रस्तावाला आणि ह्या कामाला जो विलंब लागलेला आहे ते कोर्टात गेलेले ते लोक आणि या कामातील ज्या विभागाकडे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी असे हे सगळ्यांची संगनमताने हे आपल्या सर्व ह्या रस्त्याला जे आडवे आलेले आहेत त्यांच्यामुळे आज आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो। म्हणून माझ्या या पिंपळनेरवासी आणि सर्व आजूबाजूचे सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना नम्र विनंती की याच्यात लोकप्रतिनिधी आपल्याला जर 100 कोटी जाधव म्हणून आहेत, जाधवला पाठवलं तिथे आणि बसले तरी त्याच्यामध्ये 5-6 दिवस गेले। ह्या 5-6 दिवसात ही ऑर्डर कालच्या 21 तारखेमध्ये करून घेतली। लक्षात घ्या मित्रांनो, ही धडाडी लागते, ही हिंमत लागते त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सोडवून द्यायची। तुमच्या नालायक पुणामुळे कोण होते तिथे नाशिकला, कोण होता अधीक्षक अभियंता, त्यांनी राजकारण केलं। 1.5 वर्ष इथून प्रस्ताव पाठवला नाही। का नाही पाठवला 1.5 वर्ष प्रस्ताव? तुम्हाला श्रेय घ्यायचं होतं, आमदारांना हे श्रेय द्यायला नको। ज्याला कोणी काम करायचं होतं, ज्याला पुन्हा निवडून यायचं होतं त्यांना हे श्रेय घ्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी हे सगळं दाबून ठेवलं होतं, म्हणून हा त्रास होत होता।
लक्षात घ्या. त्यांची उचल बांगडी करून त्यांना मुंबईहून आम्हीच आणलं होतं, तिथे आम्हीच आणून बसवलं होतं, पुन्हा उचल बांगडी करून मुंबईला आणून फेकून दिलं. कशासाठी ठेवायचं यांना? लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून काम करताना हे असंख्य. दरम्यान यावेळी आमदार मंजुळा गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, शिवसेनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, सामाजिक कार्यकर्ते श्याम कोठावदे, संभाजी आहिरराव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.